ठाकरेंमुळे फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राजकीय अपरिहार्यता म्हणून वंदे मातरम म्हणायला लागलेत. वंदे मातरम बाबत आम्हाला तुम्ही शिकू नका असं संजय राऊत टीका करत म्हणतायत. वंदे मातरम तर आम्ही म्हणतोच. वंदे मातरम तुम्ही कधी म्हणायला लागलात? देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष तुम्ही वंदे मातरम म्हटला नाही. आता राजकीय अपरिहार्यता म्हणून तुम्हाला वंदे मातरमची आठवण झाली. फडणवीसांच्या पूर्वजांपैकी म्हणजे त्यांच्या वैचारिक पूर्वजांपैकी कोणी गेलंय का फासावर वंदे मातरम म्हणत? सांगावं ना. ज्यांचे लोक देशाचा तिरंगा फडकवायला तयार नाहीत. श्यामाप्रसाद मुखर्जी हे मुस्लिम लीगच्या सरकारमध्ये होते, तुमचे बापजादे. तुम्ही आम्हाला काय शिकवताय वंदे मातरम? देवेंद्र फडणवीस, आम्हाला शिकव नका तुम्ही. संजय राऊत कुठल्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते? संजय राऊत, आपण कुठल्या लढ्यामध्ये जेलमध्ये गेला होतात? मराठी माणसाला लुटलं यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला होता. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी किंवा मुंबईतल्या मराठी माणसाच्या लढ्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला नव्हतात. आणि देवेंद्रजी यासाठी म्हणाले की तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते वंदे मातरम म्हणत नाहीत. त्यांना वंदे मातरम म्हणायची लाज वाटते, कारण त्यांना माहित आहे वंदे मातरम म्हटलं तर आपल्याला काही धर्मीयांची हिरवी मतं मिळणार नाहीत. त्यामुळं माझं संजय राऊतांना देखील आव्हान आहे, तुम्ही जाहीर व्यासपीठावरून संपूर्ण वंदे मातरम म्हणून दाखवा. तुमच्यामध्ये हिंमत आहे ना वंदे मातरम म्हणण्याची, तर तुम्ही संपूर्ण वंदे मातरम संजय राऊतांनी जाहीर व्यासपीठावर म्हणून दाखवावं. आणि यानंतर आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते, ती बघूया. चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक भाजप सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वातच लढवणार असल्याचं आता समजतंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्या संदर्भातले आदेश देखील दिलेले आहेत. चैनसुख संचेती हे निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. अशोक नेते हे निवडणूक प्रभारी असतील, तर किशोर जोरगेवारांकडे निवडणूक प्रमुख पद असेल आता असं समजतंय. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामधल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न आता पक्ष पातळीवर होताना दिसतोय. चेतन ननावरे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत. चेतन, चंद्रपूर मधला हा जो पक्षांतर्गत वाद आहे तो कुठेतरी आता मिटवण्याचा प्रयत्न रवींद्र चव्हाणांकडनं होताना दिसतोय. काय नेमकी माहिती आहे या संदर्भातली? निश्चितच अजिंक्य, कारण याआधी झालेल्या नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपची कुठेतरी या ठिकाणी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यावेळी उघड नाराजी आहे ते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलेली होती. आपल्याला ताकद दिली जात नाहीये, कुठेतरी ताकदमध्येच विभाजन केलं जात आहे, असाही आरोप त्यांनी केलेला होता. आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत महापालिका निवडणुकीमध्ये सुधीर भाऊंना पूर्ण ताकद दिली जाईल असं आश्वस्त केलं होतं. आणि त्याप्रमाणेच आता थेट मुनगंटीवार यांच्याच नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली जाणार असल्याचं आता पत्र आहे ते रवींद्र चव्हाण यांनी काढलेलं आहे. याआधी हे पद जे आहे ते किशोर जोरगेवार यांच्याकडे देण्यात आलेलं होतं. मात्र जोरगेवार हे केवळ बाहेरून आलेले आमदार असून त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे ती पक्षांतर्गत मुनगंटीवार यांनी देखील बोलताना व्यक्त केलेली होती. आणि त्याची दखल घेत आता पक्षाने जोरगेवार यांना थेट या ठिकाणी निवडणूक प्रमुख करतानाच संपूर्ण निवडणूक आहे चंद्रपूर महापालिकेची ती मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल असं स्पष्ट आदेशाचं पत्र जारी केलेलं आहे. त्यामुळे या वादावर पडदा टाकत आता मुनगंटीवार यांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर महापालिका लढली जाईल भाजपकडून, हे स्पष्ट होताना पाहायला मिळतंय. ठीक आहे चेतन, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ठाकरे आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांकडनं आनंद दिघेंना पुष्पहार अर्पण करण्यात आला. ठाण्यामध्ये ठाकरे सेना आणि मनसेनं आपला प्रचाराचा नारळ देखील फोडल्याचं आता समजतं आहे. आज आम्ही आमचे मनसेचे नेते अविनाश जाधव आणि सर्व मनसैनिक शिवसैनिक आज आमचं ठाणे जिल्ह्याचं दैवत धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं आशीर्वाद घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही आलो होतो. आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा सुद्धा आशीर्वाद घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो. आता मराठी माणूस एकवटलेला आहे आणि हे लोक काय म्हणतात ते म्हणू दे, त्यांना काय प्रचार करायचा ते करू दे. दोघा भावांची जी पहिली जाहीर सभा होईल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर मिळतील. महाराष्ट्राला दिशा मिळेल. मराठी माणसाला काय करायचं याच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला यातून मिळेल. कोणाला आता काय प्रचार करायचा आहे तो करू द्या. या सगळ्यांना बोलावं लागतंय हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. या
दोन भाऊ एकत्र आल्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रावर पडलेला आहे. आज आम्ही जिथे जातोय तिथे लोक आनंदी आहेत, उत्साही आहेत. लोकांना स्वतःहून या दोन्ही भावांना एकत्र पाहून आनंद वाटतोय. तर मला असं वाटतं की कोणाला काय बोलायचं बोलू द्या, पहिल्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील. 1 जानेवारीला 209वा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आहे आणि पुण्यामध्ये या विजयस्तंभ शौर्य दिनाचं नियोजन आता केलं गेलेलं आहे. तब्बल 20 लाख लोकांच्या नियोजनाची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. भीम अनुयायांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे.